आज आपल्याला बनवायचे एकदम रसरशीत असे बुंदीचे लाडू। आता हे लाडू तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे। कपाने जर बघितलं तर आपण 4 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकत हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये आपण अगदी थोडासा पिवळा रंग टाकून घेतलेला आहे, त्यामुळे आपल्या बुंदीला रंग छान येतो। 2 कप आणि 2 चमचे पाणी आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे। आता आपल्याला या ठिकाणी पाक तयार करून घ्यायचा आहे। कढईमध्ये मी अर्धा किलो साखर टाकून घेतलेली आहे, म्हणजेच आपण 2.5 कप साखर टाकलेली आहे। यामध्ये आपण 1.5 कप पाणी टाकलेलं आहे। एक ताई आपल्याला या ठिकाणी पाक तयार करून घ्यायचा आहे। पाक आपण छान शिजवून घेतलेला आहे। बोटावरती आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। 2 बोटाच्या मध्ये जर एक तार तयार होत असेल, आपला जो पाक आहे तो एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे। पाकावरती झाकण ठेवून आपल्याला याला साईडला ठेवून द्यायचं आहे। लाल रंगाची आणि हिरव्या रंगाची देखील मी या ठिकाणी थोडीशी बुंदी तयार करून घेणार आहे। आता गॅसवरती आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल आपल्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला बुंदी तयार करून घ्यायची आहे। मी बुंदी तयार करण्यासाठी बुंदीचा झारा वापरत आहे। कढईपेक्षा थोडासा उंचीवरती आपल्याला हा झारा पकडायचा आहे। यावरती आपल्याला 1 चमचा मिश्रण टाकायचं आहे आणि बुंदी तयार करून घ्यायची आहे। तेल गरम जास्त असल्यामुळे मस्त बुंदी गोल आकारामध्ये तयार होत आहे। बुंदी पाडून झाली की आपल्याला गॅस मध्यम आचेवरती करायचा आहे। बुंदी आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे। सर्व बुंदी आपण तळून घेतलेली आहे। आता पाक आपण हलकासा गरम करून घेतलेला आहे। पाकामध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेत आहे, अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेत आहे। यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली ही बुंदी टाकून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिट आपल्याला परत त्याला गरम करून घ्यायचं आहे। 5 मिनिटांसाठी यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर मी झाकण उघडून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। बघू शकता मस्त याचे एकदम सहजच लाडू तयार होत आहेत। तर मस्त असे आपले हे गोल गरगरीत रसरशीत असे बुंदीचे लाडू तयार झालेले आहेत।